नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय एस बी व्लॉग्स मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही थंबनेल पाहिलाय की केदारनाथला जायचंय, तर त्याचं बजेट किती असेल, खर्च किती येतो, राहायचं कुठं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण कन्फ्यूज आहोत. कारण आपल्याला निघायचं इथून महाराष्ट्रातून निघायचंय आणि महाराष्ट्रातून केदारनाथला जायचंय. तर केदारनाथ पर्यंत जाण्याचा खर्च किती येतो, मी माझा अनुभव सांगणार आहे. मला किती खर्च आला आणि तुम्ही तो कसा तुमच्याशी रिलेट करायचा आहे आणि तो खर्च तुम्हाला कसा म्हणजे रिड्यूस करता येईल किंवा तो एक्झॅक्ट किती येतो, हा आपल्याला मुद्दा आहे आजचा. तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहेच, लाईक सबस्क्राईब तर पाहिजेच. तुम्हाला इन्फॉर्मेशन अशी मिळणार आहे की तुम्हाला या ट्रिप बद्दल, या बजेट बद्दल तुम्हाला एक्झॅक्ट माहिती होणार आहे. तर आजचं सुरू करूयात. मी असं अज्युम करतो की तुम्ही पुण्यातून निघणार आहेत किंवा मुंबईतून किंवा महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत जायचंय. सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे दिल्लीपर्यंत. जर समजा याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. तुम्ही जर बांद्रा स्टेशनहून जर लोकमान्य टर्मिनस मधून जर डायरेक्ट हरिद्वार जात असाल तर ते पण ठीकच आहे आणि तिथून बी मी सांगणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं, तुम्ही तुमच्या गावातून पुण्यापर्यंत यायचंय, पुण्यातून तुम्हाला यायचंय दिल्लीला. तर झेलम एक्सप्रेस ही छान गाडी आहे किंवा आणखीन खूप साऱ्या गाड्या आहेत. तुम्ही दिल्लीला आलाय असं समजूयात. तर काही जरी झालं तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला दिल्लीला येणे. तर दिल्ली हाच मेन स्पॉट आहे. तर दिल्लीपर्यंत आज आपल्या महाराष्ट्रातून जायचं असेल तर 650 रुपये तिकीट आहे. मिनिमम 650 रुपये आहे. वेगवेगळ्या ते गाडी, तुम्ही गाडी वेगळी केली किंवा गाडी दुसरी चेक केली तर त्याच्या प्राइस मध्ये थोड्याशा एक 50-60 रुपये किंवा 100 रुपयापर्यंत फरक तुम्हाला दिसेल. तर आता महत्वाचं काय आहे, असं समजूयात की 1000 रुपयापर्यंत तुम्ही दिल्लीत गेलेत. तुम्ही एक पेपरवर लिहून घेऊ शकता किंवा माइंड मध्ये सांगू शकता, ठेवू शकता की 1000 रुपये दिल्लीपर्यंत लागतात जायला. फक्त मी जाण्याचा खर्च सांगितलाय. तुमचा वैयक्तिक जो खर्च असेल तो तुमचा हिशोबात आहे. फक्त आपण बजेट ट्रिप करतोय, ठीक आहे. तर बघा, तिथून जायचंय तुम्हाला दिल्ली ते हरिद्वार. तर दिल्ली ते हरिद्वार तुम्हाला जर तुम्ही साध्या ट्रेननं गेला, स्लीपर क्लासनं गेला तर 150 रुपयामध्ये जातो, 150-200 रुपयामध्ये. आणि जर तुम्ही बसने गेले, ट्रॅव्हलने गेले किंवा कॅबने गेले तर त्या वेळेस असं होतंय, त्याच्यामध्ये मिनिमम 500 रुपये ते मॅक्झिमम 5000-7000 पर्यंत तो खर्च आहे. कसा, जर बसने गेले तर 500-700 रुपयामध्ये जाताल आणि जर समजा तुम्ही कॅबने गेले तर 5000 पर्यंत किंवा जास्त बी असू शकते, कारण त्यावेळेच्या प्राइसेसवर असेल तुम्ही ज्यावेळेस जाणार आहे त्यावर. आता बघा, तर मी फक्त रेल्वेचं तिथपर्यंत सांगतो, तुम्ही हरिद्वार पर्यंत. तर किती गेले, 200 रुपये पकडा किंवा 400 रुपये पकडा लास्ट, ठीक आहे, तुमचा खर्च असेल. आता हरिद्वारला आले, हरिद्वार तुम्ही एक्सप्लोअर केलं तर आता आपल्याला जायचं केदारनाथला. पण केदारनाथला जाण्यासाठी दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील तुम्हाला. तर सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जर गाडी, जर बसनं, कारण बाय बस जावं लागेल किंवा बाय तुम्हाला आपल्या गाड्या आहेत, कॅब आहेत, तुम्ही सेपरेट गाडी केली भाड्याने किंवा शेअरिंग कॅबनं गेले, तर या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा मी तुम्हाला बसचं सांगेल. तर बसनं काय आहे बघा, हरिद्वार ते ऋषिकेश पर्यंत तुम्हाला एक 50 रुपयामध्ये, 60 रुपयामध्ये तुम्ही ऋषिकेशमध्ये जाताल. पण जर आणखीन एक आहे, जर तुम्ही हरिद्वार ते डायरेक्ट सोनप्रयागची जर तुम्हाला बस मिळाली तर अतिउत्तम, एक नंबर, एक छान. त्याच्यात काय होणार, 500-550 रुपये तुम्हाला जातील. मी ज्यावेळेस गेलतो मला फक्त 500 रुपये गेलते बसला. तर आता काय प्राइसेस कमी जास्त असू शकतात, कारण तिथल्या त्यांच्या रेट चेंज होऊ शकतात किंवा जास्त जर तुम्ही जिथं त्यावेळेस गर्दी असेल तर गर्दीमध्ये ते प्राइसेस हाईक झालेले असतात, तर ते थोडंसे ऍडजस्ट करायचंय. मिनिमम आपण पकडूयात 500 रुपये किंवा 600 रुपये पकडा, अंदाजित 600 रुपये घ्या. बघा काय झालं, दिल्ली ते हरिद्वार, हरिद्वार ते ऋषिकेश, ऋषिकेश टू सोनप्रयाग, सोनप्रयाग पर्यंत 500 रुपये पकडलं. कुठून, हरिद्वार किंवा ऋषिकेश पासून 500 रुपये किंवा 600 रुपये पकडा. एवढ्या ह्याच्यात असू शकतात रेट कमी जास्त. आता सगळ्यात महत्वाचं, सोनप्रयाग मध्ये तुम्ही संध्याकाळी आले तर सोनप्रयाग मध्ये स्टे करा. डॉर्मेटरी पकडा किंवा हॉटेल पकडा, खूप सारे तिथं इतके राहण्याची सोय, सगळं सोय एकदम. तुम्ही तुमच्या बजेटनुसार, तुमचं बजेट कमी असेल तर बजेटनुसार मग डॉर्मेटरी पकडा, जर चांगलं बजेट असेल तर हॉटेल पकडा. आणि हॉटेल बी 500 रुपयापासून 2000 पर्यंत तुम्हाला एक नाईटचं लागेल. आणि डॉर्मेटरी बघितलं तर 100 रुपयापासून 300 रुपयापर्यंत डॉर्मेटरी मिळेल. आता बघा, सोनप्रयाग ते गौरीकुंड तुम्हाला जायचंय. तिथं गव्हर्नमेंटच्या म्हणजे त्यांच्या शासनाच्या बोलेरो आहेत. त्या बोलेरो तुम्हाला काय करणार,
सोनप्रयाग पासून तुम्हाला गौरीकुंड पर्यंत घेऊन जातात. मग ते 50 रुपये 60 रुपये, माझ्या टायमिंगला तर मी 60 रुपये घेतले होते त्यांनी. तर ठीक आहे, ओके. इथपर्यंत कळालं की गौरीकुंड पर्यंत जायला तुम्हाला किती पैसे लागतात. दिल्ली पासून हरिद्वार पर्यंत, हरिद्वार पासून ऋषिकेश, ऋषिकेश टू सोनप्रयाग, सोनप्रयाग टू गौरीकुंड. इथपर्यंत क्लिअर आहे. आता बघा, इथून खरा गेम आहे. इथपर्यंत सगळे खर्च म्हणजे थोडे थोडके आहेत, आणि इथून पुढचे जे खर्च आहेत ते जरा थोडे, कारण आपण चढाई करणार आहेत, बरोबर, खूप वरे जायचंय. तर केदारनाथ पर्यंत जायपर्यंत प्रत्येक पाणी बॉटल तुम्हाला मिनिमम खाली जर बघितली गौरीकुंड मध्ये 20 रुपये 30 रुपये, पण केदारनाथवर 80 रुपयापर्यंत आहे, किंवा जास्त असू शकते. सगळ्यात असा खर्चच वाढतात, कारण त्यांचा ट्रान्सफर तिथं वरी न्यायचंय, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस असतात. तर आता बघूयात, गौरीकुंडून केदारनाथला पायी जायचंय. पायीला काय खर्च आहे, फक्त तुमची हिंमत पाहिजे. सगळ्यात महत्वाचं हेच आहे, काय की पायी जायचंय, हिंमत पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे, फिटनेस पाहिजे, बिंदास जाऊ शकता आरामशी, काही खर्च नाही. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, तिथं पॉनी आहे, घोडा आहे, पिट्टू आहे, किंवा ते 4 लोक घेऊन जातात, त्याला काय म्हणतात, पालखी एक आहे. ती वेगवेगळे रेट आहेत. मी ज्यावेळेस चौकशी केली, घोडा बघितला, घोड्यावाल्याला विचारलं तर घोडावाला बोलला मिनिमम 10,000 लागेल, म्हणजे 2,500 मिनिमम लागेल. आणि जास्तीत जास्त त्यांचे रेट आणण्या नेण्याचे हे 5,000 त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकतात. तर जर समजा तुम्हाला कॅपेबिलिटी असेल, किंवा तुम्हाला वाटत असेल की मला अशक्तपणा आहे, जाऊ शकत नाही चालत, तर तुम्ही तसं जाऊ शकता. किंवा पालखी जर बघितलं तर 4 लोक असतात. एखाद्या वृद्धांना किंवा ज्यांना अशक्त आहे, त्यांना चालणंच होत नाही, अशांना पालखी करून घेऊन जातात. आणि पालखीचे मिनिमम चार्जेस मिनिमम 7,000 आहेत, मॅक्झिमम 20,000 जाऊ शकतात. ते त्यांच्या ह्याच्यावर आहे, कारण हा खर्च तुमच्या वयाच्या हिशोबावर आहे, तुमच्या फिटनेसवर डिपेंड आहे. तर आता इथपर्यंत कळालं. आता तिसरी गोष्ट, हेलिकॉप्टर. जर हेलिकॉप्टरनं तुम्हाला जायचं असेल तर फाट्याला जावं लागेल. केदारनाथ पासून अगोदरच्याच स्पॉटला, सोनप्रयागच्या अगोदर फाटा आहे, तिथून तुम्हाला जायचं तर मिनिमम 2,500 ते 7,500 प्रति व्यक्ती लागतंय. तर हा खर्च एक्स्ट्रा वाढतो. जर समजा कॅपेबिलिटी असेल तुमची, बिंदास, आणि बजेट ट्रिप असेल, किंवा तुम्हाला काही कमी मध्ये करायचं असेल, तर बिंदास. मी जो पहिला मार्ग सांगितला, चालणे, वॉकिंगने, किंवा पॉनी, घोडा, किंवा पालखी, इथपर्यंत. आता बघा, याच्यामध्ये खर्च मी तुम्हाला जसं सांगितलंय, काय सांगितलंय की चालत जायला तर काय खर्च लागणारच नाही, बरोबर. पण पॉनी घ्यायचं असेल तर, किंवा घोडा घ्यायचा असेल तर 2,500 मिनिमम पकडा. आता यावरती केदारनाथला राहायचं, स्टे, तिथं GVM असं आहे, त्यांचं गव्हर्नमेंटच्या हॉटेल्स आहेत, किंवा तिथं स्टे करायला तुम्हाला आहे, तर त्यांचं मिनिमम 2,500 पर नाईट आहे. जर समजा तुम्ही 4-5 जण असाल तर एक रूम तुम्हाला एकदम ठीक आहे, खूप झालं. सिंगल असाल तर माझं रिकमेंडेशन असं आहे की त्या ऑप्शन सोबत जाऊ नका, GMVN च्या सोबत. त्यांच्या डॉर्मेटरी आहेत. तुम्ही दुसरा ऑप्शन बघा, तिथं टेंट आहेत. मिनिमम टेंट 200 रुपयापासून 500 रुपयापर्यंत. सोयी नसतात जास्त, तुम्हाला तिथं टॉयलेट वगैरे त्यांचे जे यात्रेच्या सरकारनं जे ठेवलेत ते युज करावं लागतील. पण ज्यावेळेस तुम्ही GMVN च्या डॉर्मेटरी हॉटेलमध्ये स्टे कराल, त्यावेळेस सगळ्या सुविधा मिळतात. इथपर्यंत ओके. आता तिथं 2,500 खर्च आहे, मिनिमम 200 ते 2,500. आणि जर समजा तुम्ही केदारनाथच्या मंदिराच्या शेजारी राहायला गेले, तिथं हॉटेलिंग चेक केलं तर 6,000 पासून 10,000 आहे. आणि ते गर्दीच्या हिशोबाने पण त्यांच्या रेट वाढवतात, कमी करतात. ज्यावेळेस गर्दी कमी असती, तीच रूम केदारनाथच्या शेजारची 2,000 मिळते, आणि गर्दीच्या टायमिंगला तीच 10,000 पण मिळत नाही. ठीक आहे, हा खर्च आहे. आणि सेम तुम्ही इथं स्टे केला, दर्शन करा, तिथं बघा पाणी बॉटल 80 रुपयाला आहे. जेवायचं असेल तुम्हाला, रिलायन्स तर्फे तिथं जेवण, नाश्ता एकदम असतो फ्री. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्हाला जेवायचं असेल तर थाळी आहे, किंवा हॉटेलिंग आहे, 250 रुपयापर्यंत खर्च आहे, मिनिमम 250. तर तुमचा तो खर्च 400-500 रुपयाचा तिथला पकडायचा. राहणे, खाणे तिथं सोयी आहेत. अंघोळ तुम्हाला जर तिथं हॉटेलिंग नाही केलं, टेंट केला, तर तिथं गरम पाण्याची, जसं तुम्ही पाहिलं असेल आपल्या तुळजापूरच्या यात्रेला गेल्याच्या नंतर तुम्हाला आंघोळीची सोय कशी असते, सेम तसं तिथं आहे. तर तुम्ही ती एक बघायचं, 100 रुपयाला पाणी बॉटल, पाण्याची बकेट मिळते गरम पाण्याची.
त्यात तुम्ही आंघोळ करून तुमचे सगळं सकाळचं उरकून तुम्ही जाऊ शकता दर्शनाला. दर्शन करा. दर्शन झाल्यानंतर संध्याकाळी बी स्टे करा. आणि जर समजा तुमचा 1-2 दिवसाचा स्टे नसेल तर तुम्ही परतीच्या मार्गाला लागू शकता. आणि सेम जर समजा तुमचं एक्सटेंडेड नियोजन असेल, म्हणजे काय की मधमहेश्वरला जायचंय, पंचकेदारला जायचंय, पंचकेदार किंवा तुम्हाला बद्रीनाथला जायचंय, गंगोत्रीला जायचंय, यमुनोत्रीला जायचंय, तर त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तो व्हिडिओ बघायला विसरू नका. कारण त्याच्यामध्ये मी ट्रिप प्लॅन, माझा खर्च किती झाला, तुमचा कसा होऊ शकतो, कसं वाचवायचंय आणि कसं राहायचंय, कशी ट्रिप करायची, हा त्या व्हिडिओमध्ये मी सांगेल. पण आता तुम्हाला एक जो आपला आजचा व्हिडिओचा मुद्दा होता तो होता की केदारनाथचा खर्च नेमका किती येतोय. तर बघा, ज्या माणसापाशी सगळ्यात आहे, फिटनेस आहे, कमीत कमी खर्चामध्ये जायचंय, 3,500 ते 5,000च्या दरम्यान केदारनाथला जाऊन येऊ शकतो असं बी आहे. नंतर जर 10,000 रुपये घेऊन गेले तर तुमची अतिशय आरामात ट्रिप होईल फक्त केदारनाथची. जर एक्सटेंडेड करायचं असेल तर त्याचा खर्च वेगळा आहे, कारण ट्रॅव्हल वाढेल, नंतर तुमचा स्टे वाढेल, खाणं पिणं वाढेल, तर तो वेगळा खर्च होऊ शकतो. आता इथपर्यंत कळालं. तर आता बघा, मी काय सांगितलं की महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत जायला तुम्हाला 600 ते 1,000 रुपये पकडा. 1,000 तिथं जाताल. तिथून 200 रुपयात केदारनाथला, हरिद्वारला, हरिद्वारहून 50 रुपयात ऋषिकेशला, ऋषिकेशमधून 500 रुपयात सोनप्रयागला, सोनप्रयागातून गौरीकुंडला 50 रुपयात, गौरीकुंडहून केदारनाथ पर्यंत चालत गेले तर फ्री ऑफ कॉस्ट, खाण्यापिण्याचा खर्च एक्स्ट्रा 400-500 रुपये पकडा, आणि टेंट मध्ये राहिले तर 200 रुपये, ते लास्ट 400 रुपये. ठीक आहे, कळालं? इथपर्यंत एवढाच खर्च आहे. ही मी जी काय सांगितलं ते कॅल्क्युलेशन करा, हाच खर्च आहे. जर तुम्ही हॉटेलिंग केली तर एक्स्ट्रा वाढणार आहे, तो तुमच्या हिशोबाने. बरोबर? ठीक आहे, असा हा बजेट ट्रिप आहे. तुम्ही जाऊ शकता केदारनाथच्या दर्शनाला, एकदम चांगलं आहे. आणि कधी जायचंय याच्यावर बी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, आणि येणाऱ्या काळातला बी खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहेत. तर ही माहितीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि काही याच्याविषयी तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स ओपन आहे, बिंदास कमेंट करायची. मी माझ्या अनुभवानुसार काय मला अनुभव आलाय त्याच्याबद्दल आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर ऍक्युरेट देईल. काय वाटलं तर माझा मी पर्सनल नंबर सुद्धा तुम्हाला देईल, जेणेकरून तुम्हाला काय अडचणी आले तर मी तुम्हाला गायडन्स देऊ शकतो. असं काही याच्यामध्ये ही नाही. तर ठीक आहे, तर चॅनलला लाईक करायचं, व्हिडिओ लाईक करायचा, चॅनलला सबस्क्राईब करायचं, शेअर करायचा ऑप्शन बी आहे, तुम्ही शेअर बी करू शकता. ठीक आहे, तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.